श्री स्वामी समर्थ. नमस्कार, कसे आहात? तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी अनुष्का अर्कशी आपल्या अनुष्का लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? चांगलेच असाल, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, अहेव नवमी म्हणजेच त्याला अविद्वा नवमी असे म्हटले जाते आणि ही अहेव नवमी 7 ऑक्टोबर शनिवारी आलेली आहे. तर या नवमीला अहेव नवमी म्हणजेच अविद्वा नवमी असे का म्हटले जाते? तर एखादी स्त्री जर तिच्या पतीच्या आधी मरण पावली असेल तर त्या सौभाग्यवती महिलेचे श्राद्ध अविद्वा नवमीला केले जाते. तर मैत्रिणींनो, या श्राद्ध पक्ष पंधरवड्यामध्ये म्हणजेच पितृपंधरवड्यामध्ये वेगवेगळ्या तिथींचे महत्त्व हे खूप वेगवेगळे आहे. या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये सगळेजण आपल्या पितरांना मोक्ष मिळण्यासाठी, त्यांना सद्गती मिळण्यासाठी, मुक्ती मिळण्यासाठी त्यांचे श्राद्ध करतात. वेगवेगळ्या सेवा देखील करतात, जेणेकरून त्यांना आपल्या पितरांचे, पूर्वजांचे कृपा आशीर्वाद मिळावेत आणि ते त्यांच्यावर प्रसन्न व्हावेत आणि अखंड त्यांची प्रगती व्हावी. यासाठी सर्वजण आपल्या पितरांची खूप जास्त सेवा करतात ह्या पंधरवड्यामध्ये. कारण पितरांचे स्थान हे देवतांच्या पण आधी येते, त्यामुळे त्यांची सेवा या पितृपंधरवड्यामध्ये केली जाते. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अहेव नवमी म्हणजेच अविद्वा नवमी कशी आणि कोणी करायची आहे हे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी अहेव नवमी म्हणजेच अविद्वा नवमीची तिथी कधी आहे तर ते पाहूया. तर ह्या वर्षी अहेव नवमी श्राद्ध हे 7 ऑक्टोबर शनिवारी करायचे आहे. कारण अहेव नवमीची तिथी ही 7 ऑक्टोबर शनिवारी सकाळी 8:08 या तिथीला प्रारंभ होत आहे आणि या तिथीची समाप्ती ही 8 ऑक्टोबर सकाळी 10:13 होणार आहे. त्यामुळे अविद्वा नवमीची तिथी ही आपल्याला 7 ऑक्टोबर शनिवारीचे श्राद्ध करायचे आहे. तर मैत्रिणींनो, कृष्ण पक्षाच्या नवमीलाच अहेव नवमी म्हणजेच अविद्वा नवमी हे श्राद्ध केले जाते. ह्या दिवशी अविद्वा स्त्रियांचे जो कोणी श्राद्ध करेल ते अतिशय श्रेष्ठ मानले जाते. तसेच या दिवशी घरातील पुत्रवधू म्हणजेच ज्याची आई वडिलांच्या आधी मरण पावली आहे अशा मुलाच्या पत्नीने या नवमी तिथीला उपवास करायचा असतो. उपवास का करायचा आहे? कारण या श्राद्धाला सौभाग्यवतीचे श्राद्ध असे म्हटले जाते आणि त्या स्त्रीला आणि श्राद्धकर्त्याला धनसंपत्ती, ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी, तसेच त्यांच्या संसारामध्ये, नोकरीमध्ये किंवा कामधंद्यामध्ये जर काही अडीअडचणी येत असतील तर त्या ह्या श्राद्ध केल्याने दूर होतात व त्यांची अखंड प्रगती होते. तसेच त्या उपवास करणाऱ्या स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती देखील होते. अविद्वा नवमी श्राद्ध विधी कशी आहे ते पाहूया. तर ह्या नवमी तिथीला सकाळी लवकर उठायचे आहे आणि आपली नित्य कामे करून घ्यायची आहेत. म्हणजेच लवकर उठायचे आहेत, आंघोळ करायची आहे, स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहेत. त्यानंतर देवपूजा करायच्या आधी तुम्हाला सर्वात आधी पितरांची सेवा करायची आहे. तर तुम्हाला दक्षिण दिशेला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे लाल वस्त्र नसेल तर हिरवं वस्त्र घेतलं तरी पण काही हरकत नाही. लाल किंवा हिरवं असं वस्त्र घ्यायचं आहे. जर वस्त्र नसेल तर तुम्ही पाट घेतलात तरी पण चालेल. दक्षिण दिशेला तुम्हाला तो पाट आणि किंवा ते वस्त्र ठेवायचं आहे. त्याच्यावर मधोमध तुम्हाला तांदूळ किंवा गहू जे काही तुमच्याकडे असतील ते ठेवायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला एक दीप प्रज्वलित करायचा आहे. तर तो दीप प्रज्वलित करायच्या आधी तो दिवा तुम्ही पणती, मातीची पणती असेल तुमच्याकडे तर ती घेतली तरी चालेल किंवा तुम्ही कणकेचा दिवा तयार करून घेतलात तरी पण चालेल. त्या तांदळावर तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला पितरांच्या नावाने म्हणजे पितरांसाठी तुम्ही ही सेवा करताय म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे. तर बघा, तिळाचं तेल जर कोणाकडे नसेल तर त्यांनी नाही टाकलं तरी पण चालेल. इथे भाव महत्त्वाचा आहे, सेवा करणं महत्त्वाचे आहे. त्यासाठी कोणती गोष्ट आहे किंवा नाही हे महत्त्वाचे नाही. तुम्ही तुमच्याकडे असलेलं तुमच्या घरामध्ये जे कोणतं तेल तुम्ही वापरता ते तेल टाकलं तरी पण चालेल. आणि त्या दिव्याच्या बाजूला तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत. कारण काळे तीळ ह्या पितरांच्या सेवेमध्ये काळ्या तिळांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे काळे तीळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये जरी तुम्ही टाकले तरी पण चालेल आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते
काळे तीळ टाकायचे आहेत आणि तो ग्लास तुम्हाला भरून त्या दिव्याच्या शेजारी ठेवायचा आहे. आणि त्यानंतर दिव्यापुढे तुम्हाला बसायचं आहे. एक छोटंसं वस्त्र तुम्हाला अंथरूण घ्यायचं आहे किंवा तिथे तुम्हाला बसण्यासाठी पाट घेतला तरी पण चालेल. आणि त्या दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला असलं पाहिजे, म्हणजे जेव्हा तुम्ही जे दिव्याचे प्रज्वलित करणार आहात त्याचं तोंड हे दक्षिण दिशेला असावं. अशा पद्धतीने तो तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याच्या समोर तुम्हाला बसून ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही ते 11, 21, 108 वेळा देखील त्या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टकम आणि पितृस्तोत्र याचं पठण करायचंच आहे. काहीही झालं तरी तुम्हाला पितृ अष्टकम आणि पितृस्तोत्र याचं पठण करायचं आहे. त्यानंतर याचं पठण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांची माफी मागायची आहे. तुमच्याकडून किंवा तुमच्या घरातल्यांच्याकडून कोणाकडूनही जरी काही चूक झाली असेल तर त्याबद्दल तुम्हाला त्यांची माफी मागायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद मागायचा आहे की आमच्याकडून झालेल्या काही चुका असतील तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या घरावर, माझ्या मुलाबाळांवर, आमच्यावर सगळ्यांवर राहू दे असा तुम्हाला आशीर्वाद मागायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ओम ब्रह्मदेवताय नमः असं म्हणून ब्रह्मदेवाचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या पितरांना सद्गती मिळावी, मोक्ष मिळावा आणि ते पितर जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखात राहू दे असा तुम्हाला पितरांसाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला भगवद्गीतेचा 9वा अध्यायाचं पठण करणं जमलं तर तेही केलं तरी पण चालेल. त्यानंतर श्राद्धकर्त्यांनी पितराच्या फोटोवर गोचर किंवा तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. असं करून तुम्हाला हे श्राद्ध विधिवत याची समाप्ती करायची आहे. या दिवशी तुम्ही गोरगरिबांना तुम्ही दान केलं तरी पण चालेल किंवा कुठल्या मंदिरामध्ये जाऊन दान केलं तरी पण चालेल. यथाशक्ती हे दान करायचं आहे. कोणी अन्नदान करू शकतो तर कोणी वस्त्रदान देखील करू शकतो. तर बघा मैत्रिणींनो, या नवमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला बोलवायचं आहे. तिला हळद कुंकू लावून तिची ओटी भरायची आहे. त्यानंतर तिला भोजन द्यायचे आहे, तिला जेवू खाऊ घालायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला अविधवा नवमी हे श्राद्ध करायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे विधिवत अहेव नवमी म्हणजेच अविधवा नवमीचे श्राद्ध करायचे आहे, जेणेकरून पूर्वजांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमची उत्तरोत्तर प्रगती होईल. तुमच्या संसारामध्ये कुठल्याही अडीअडचणी येणार नाहीत. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर याची तुम्हाला प्राप्ती होईल. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. पुन्हा भेटूया नवीनच एका व्हिडिओसहित. धन्यवाद.